हे गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी झटपट बनणारी शेंगदाण्याची मिठाई तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कशी बनवायची चला बघूया। 2 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत, त्यांना कढईमध्ये तूप घालून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आणि नंतर त्यांचं बघा अशा प्रकारे त्यांना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। त्यानंतर साईडला त्याच कढईमध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे आहे आणि 1 वाटी साखर घालायची। 2 वाटी शेंगदाण्यांना 1 वाटी साखर पुरेसे असते। साखरेचा थोडासा 1 तार तुटेल असा पाक बनवून घ्यायचा। पाक रेडी झाला की त्यामध्ये जे आपण शेंगदाणे बारीक केलेले आहेत ते त्या कढईमध्ये ॲड करायचे। सोबतच अर्धी वाटी मिल्क पावडरही ॲड करायचं। सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं। मिल्क पावडर टाकल्यामुळे त्याला अजूनच जास्त मिठाईची टेस्ट येते, त्यामुळे मिल्क पावडर नक्की टाका। नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कंडेन्स मिल्कही ॲड करू शकतात। ते थोडंसंच ॲड करायचं, कारण ते ऑलरेडी खूप गोड असतं आणि जर कंडेन्स मिल्क ॲड करायचं असेल तर मग साखर थोडी कमी वापरा। आणि इथे बघा तेलाची जी पिशवी असते आपली, तिला मी कट करून घेतलेली आहे। चांगली स्वच्छ करून त्याला तूप लावून त्यामध्ये अशा प्रकारे मी हे पीठ मिक्स करत आहे। त्यानंतर यामध्ये थोडा याचा अर्धा भाग मी काढलेला आहे आणि त्यामध्ये तुम्ही फूड कलर कुठल्याही कलरचा ॲड करू शकतात। माझ्याकडे रेड कलर होता, म्हणजेच टोमॅटो कलर, तर तो मी इथं मिक्स केलेला आहे आणि अशा प्रकारे कलर छान मिक्स करून घ्यायचा। आणि हा जो डो बनलेला आहे त्याला आपण साईडला काढणार आहोत आणि मग हा जो पेपर आहे याला चांगल्या प्रकारे टिश्यू पेपरने क्लीन करून घ्यायचा। आणि तुमच्याकडे रुमाल असेल त्यानेही क्लीन करू शकतात, कारण जो आपला व्हाईट कलर आहे त्यामध्ये हा रेड कलर मिक्स व्हायला नको वरतून। त्यानंतर बघा व्हाईट कलर घ्यायचा आणि त्याला अशा प्रकारे पॅक करून त्यावर थोडंसं हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आणि त्याला थोडा बारीक करण्याचा ट्राय करायचा। अशा प्रकारे त्यावर आपण हा रेड कलर थोडा असा पसरवून ठेवून घेणार आहोत आणि त्यालाही थोडं हलक्या हाताने लाटण्याने पसरवून घेणार आहोत। म्हणजेच हे कलर एकमेकांवर आता टच झालेले आहेत आणि आपली ही 2 कलरमध्ये मिठाई बिलकुल इथं रेडी होणार आहे। त्यानंतर बघा अशा प्रकारे गोल करायचा। ॲक्च्युली मला याला वेगळा शेप द्यायचा होता, पण तो तसा शेप काही मला जमला नाही, म्हणून मग मी याला सिंपल आपल्या पेढ्यांसारखा आणि आपले जे लाडू असतात शेंगदाण्याचे, बऱ्याच लोकांनी खाल्लेले असतील तर त्या प्रकारचा मी याला शेप दिलेला आहे। आणि आपली झटपट शेंगदाण्यापासून बनणारी जन्माष्टमी स्पेशल रेसिपी इथं रेडी आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चला भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये।